गाटा मारू इन्सिडेंट. आय थिंक मी तुम्हाला सांगितलं होतं कुमा गाटा मारू इन्सिडेंट मध्ये मी सांगितलं ना, असं काहीतरी एक मला असं आठवते की कुमा गाटा मारू काय आहे. आठवते तुम्हाला? यश, हा सांगितलं होतं मी. हो बिलकुल. कुमा गाटा मारू काय आहे? तुमच्या बॅचला सांगितलं होतं का? सांगितलंच नाही. मग कुठे सांगितलं मी? काय असेल कुमा गाटा मारू? ट्रेनचं नाव आहे, प्लेसचं नाव आहे, बंदूकचं नाव आहे, ते येतात ना. कोणता पिक्चर आहे तो? नाही ना बे, आपला रॉकी भाईचा. यशचा पिक्चर नाही काय? यशचा पिक्चर केजीएफ. काय असते रायफलचं नाव? पाहिला की नाही केजीएफ? काय रायफलचं नाव? रायफल ते आणते तो दुबईवरनं. काय मेमरी आहे तुमची, माहित आहे? कलाश आहे ना, तसं काही आहे का? ठीक आहे. कुमागाटा मारू म्हणजे कुमागाटा मारू काय आहे तर हे जापानी शिप आहे. ठीक आहे, स्टीम शिप वाली जहाज आहे, जहाज. ठीक आहे, कुमागाटा मारू काय आहे? जहाज आहे. समजलेलं आहे. आता या इन्सिडेंट मध्ये काय झालेलं आहे तुम्हाला विचारतात किंवा कुमागाटा मारू इन्सिडेंट काय आहे. जनरली एनडीला शिकवतच नाही हा, पण आपलं स्वतःच असल्यामुळे आपण आतमधले छोटे छोटे घटनाही घेत आहे. झालं काय, एक पर्सन होता सिंगापूर. सिंगापूर माहिती आहे ना, दिसते मॅप मध्ये तुम्हाला. तिथून काय निघाली, एक शिप निघाली. ठीक आहे, आणि त्याला कुठं जायचं होतं? कुठे रे? कॅनडामध्ये जायचं होतं. गेलाय तुम्ही? नाही गेलेला. ठीक आहे, पॅसेंजर किती होते? 376. ओके, 376 पॅसेंजर होते. त्याच्यामधले आय थिंक 340 शीख कम्युनिटी. ठीक आहे, 24 मुस्लिम. राहिले किती आता? किती राहिले? किती राहिले? 2. 9. किती राहिले? अरे 376 मधून 346 आहे, 12. ठीक आहे, 12 हिंदू. ओके, आता आपल्याला इथं असे दिसतं की 340 जे आहे मोठा आकडा ते शीख आहेत. समजलं ना. आणि शीख लोकांना काय जायचं आहे? कॅनडाला जायचं आहे. कुठे पोहोचायचं आहे? हा, व्हँक्युव्हर. व्हँक्युव्हर माहित आहे? कॅनडामध्ये आहे, कॅपिटल आहे. आहे काय कॅपिटल? मला नाही माहिती. ठीक ना, तर व्हँक्युव्हरला त्यांना पोहोचायचं आहे. एवढे त्याच्यामध्ये पॅसेंजर आहेत. समजलेलं आहे. आणि झालं का, आता थोडस आपण बघू किंवा 340 आपण याच्यामध्ये शीख म्हटलेलं आहे. शीख यांची संख्या जास्त आहे. ओके, तसंही तुम्ही जर म्हटलं पंजाब साईडला, आता मला असं वाटतं की कॅनडाला काय केलेलं आहे, ऑफिशियली लँग्वेज सुद्धा त्याच्यामध्ये हिंदी ऍड केलेली आहे. हिंदी की पंजाबी ऍड केली त्यांनी. त्यांना कॅनडाला मिनी इंडिया असं म्हणतात, कारण की एवढे भारतीय तिथे गेलेले आहेत. पंजाबमध्ये कुणाचा जन्म झाला शीख कम्युनिटीमध्ये तर काय असते, 2 स्वप्न असतात त्यांचे. एक काय असते, कनाडात जाएंगे, आणि दुसरं काय असते, गड्डी चलाएंगे असते ना. तिसरं अजून असते की फौज में जाएंगे. पंजाबी लोक तुम्हाला फौज मध्ये जास्त दिसतील, ट्रक लाईन मध्ये जास्त दिसतील किंवा कॅनडाला जास्त दिसतील. राईट. आता हे असं का झालं की पंजाबी लोक खूप जास्त गेलेले आहेत कॅनडाला? याच्यासाठी आपल्याला पुन्हा ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटन तिथनं बघावं लागेल.
त्याच्यामध्ये आपले खूप जास्त भारतीय सैनिक होते सेनामध्ये. आता त्यांना बाहेरच्या देशामध्ये सुद्धा ड्युटीला पाठवत होते. ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इकडे तिकडे ते गेलेले होते. तर तसेच ते कॅनडाला सुद्धा गेले. तर सगळे देश त्यांनी बघितले की कसं आहे बा, आपण कुठं राहू शकतो, कसं काय आहे, रोजगार कुठे होतील. तर जेव्हा त्यांची रिटायरमेंटची वेळ आली, मग काही लोकांनी असं डिसाईड केलं की यार भारतामध्ये कशाला जाता, भारतामध्ये आंदोलन खूप जास्त, म्हणजे राईट्स नाही आहेत आपल्याकडे. त्याच्यापेक्षा आपण एक काम करू ना की आपण कॅनडाला शिफ्ट होऊन जाऊ. राईट, म्हणजे रोजगार वगैरे याचे त्याचे बिझनेसचे थोडेसे चान्सेस जास्त आहेत. समजलं. तर काही लोक तिच्यातले सेनामधून निघाल्यावर कॅनडाला शिफ्ट झाले. मग आता होते ना की यार मी कॅनडाला गेलेला आहे, चला दर्शील आ जाओ कॅनडा. ठीक आहे, दर्शील उसके दोस्त को लेके आ गया, चलो आदित्य, चलो प्रज्वल कॅनडा जाएंगे. होते ना असं. आपला एखादा मित्र कुठे गेला, मुंबईला वगैरे कुठे पुण्याला, होतात ना तो 3-4 लोक घेऊन जातो. तशाच प्रकारे जे आपले रिटायर्ड वाले जे सैनिक होते, जे तिथं सेटल झालेले आहेत, मग त्यांनी सगळ्या पंजाबच्या लोकांना इन्व्हाइट करणं सुरू केलं की चलो चलो पंजाब जाएंगे, सेटल हो जाएंगे. आता संख्या एवढी वाढायला लागली की त्यांनी डायरेक्ट 1908 ला एक ऍक्ट आणला की ज्याच्यामध्ये भारतीयांना एंट्री देणं बंद केलं. समजलंय ना, भारतीयांना एंट्री देणं बंद, लिमिटेशन त्यांच्यावर लावली. कारण की कॅनडाला सुद्धा ब्रिटनचं सरकार आहे. समजलं, साऊथ आफ्रिकेला सुद्धा ब्रिटनचं सरकार आहे. ओके. आता हा जो पर्सन होता, हा आता गुरदीप सिंग. ठीक आहे, झालं का रे? सांग सांग ना. सहारनपुरम म्हटलं तर केरळला चाललं जाईल मग ते. सहारनपूर. अशी कुठं बनायला झाली होती? रामप्रसाद वाचून एकदा. सगळ्यांनी सांगितलं मला, दुसरा आला फक्त. ओके. गुरदीप सिंग कोण आहे? बिझनेसमॅन आहे. ठीक आहे ना, बिझनेसमॅन आहे. त्याने एक जहाज भाड्याने घेतलं. ओके. आणि त्याला शिफ्ट करायचे आहे. लोक इथून ते कॅनडाला जातील आणि तिथं सेटल होतील. बरोबर आहे. त्याच्यासाठी त्याने जहाज भाड्याने घेतलं आणि 376 लोकांना तो घेऊन कुठे चाललेला आहे? कॅनडाला चाललेला आहे. पण ही यात्रा अशी डायरेक्ट झालेली नाहीये. सिंगापूर, हाँगकाँग, ठीक आहे ना, हाँगकाँग वगैरे असे म्हणजे डायरेक्ट नाही गेलेले आहेत ते. तर अशा करून करून ते कॅनडाला पोहोचले. बरोबर आहे. पण आता कॅनडाला पोहोचल्यावर झालं काय ते इंटरेस्टिंग आहे. जहाज 2 महिने पाण्यात थांबलं किनाऱ्यात, पण त्यांना एंट्री दिली नाही. समजलं ना, नो एंट्री. तिथल्या सरकारने म्हटलं की तुम्हाला एंट्री नाही आहे. 376 पॅसेंजर, आजच्या सारखे जहाज नाही आहेत तिथे. समजलं ना, कारण की एवढं मोठं खाणं पिणं वगैरे हे सगळं सामान लागेल ना. तरीही त्यांनी 2 महिने काढले. सरकारने त्यांना नो एंट्री दिलेली आहे की तुम्ही हे जहाज इथं ठेवू शकत नाही आणि कॅनडाच्या जमिनीवर पाय ठेवू शकत नाही. समजलेलं आहे. आणि कारण काय दिलेलं आहे? कारण की आम्ही ऑलरेडी ऍक्ट आणलेला आहे आणि तुम्ही डायरेक्ट यात्रा केलेली नाही आहे. समजलं ना. इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अशी होती की त्यांनी एंट्री दिली असती, म्हणजे देऊ शकले असते. त्यांची एक कंडिशन होती. झालं काय? विचारायचा वेळ नाही आता, सांग पटापट. अबे त्याने फाशी कोणाला झाली होती? चल. रामप्रसाद राजेंद्र पुन्हा वाचून ये प्रशिक, शांत रे, टेन्शन नको घेऊ. तुला डबल सांगतो मी काय झालं ते. कंडिशन अशी होती, जर तुम्हाला कॅनडाला यायचं असेल तर बघा, इंडियावरनं तुम्हाला यायचं आहे कॅनडा. ठीक आहे. तर तुमची जे तिकीट आहे, राईट, तिकीट ते डायरेक्ट काय पाहिजे? इंडिया टू कॅनडा. इंडिया टू कॅनडा पाहिजे. ठीक आहे ना. जे तिकीट आहे ते डायरेक्ट पाहिजे इंडिया टू कॅनडा. मधात जापान, हाँगकाँग वगैरे असं नाही पाहिजे. समजलं ना.
तिकीटवर जर लिहिलं असेल अरे तुम्ही इंडियातून जापान, हाँगकाँग वगैरे चायनावरनं गेलेल्या कॅनडाला, तर तुम्हाला कॅनडामध्ये एंट्री नाही आहे. समजलं? आणि तुम्ही जर डायरेक्ट जात असेल आणि त्याचे पैसे सुद्धा होते काहीतरी कॅनडामध्ये जायला, असेच थोडी ते येऊ देत होते तिथं. समजलाय ना? तर त्यांची फीज वगैरे जे काही राहणार आहे त्यांचा विजा म्हणू आपण. समजलं? आणि त्याच्यानंतर तिकीट जर डायरेक्ट असेल तरच त्यांना एंट्री आहे. मला असं वाटतं हे असं होतं कारण की हा जो पिरियड आहे 1914चा, हा कुठला होता? वर्ल्ड वॉर सुरू झालेला आहे. समजलाय ना? आणि वर्ल्ड वॉर मध्ये मला असं नाही वाटत की ब्रिटन कुठलीही रिस्क घेण्याच्या तयारीत आहे. समजलं ना? तर त्याच्यामुळे होऊ शकतात ह्या गोष्टी फार स्ट्रिक्टली केल्या. तर लोकांनी काय केलेलं आहे, हे 2 महिने जे पाण्यात राहिले तिथं आंदोलन सुरू केलं. ठीक आहे. आंदोलनाचं नाव होतं शोर कमिटी. काय होतं? शोर कमिटी. हे विचारतात तुम्हाला एक्झाम मध्ये, शोर कमिटी काय? बरोबर. तर शोर कमिटी हे आंदोलन असं आहे की जे जहाजामध्येच करण्यात आलेलं होतं कोमागाटा मारूमध्ये, कारण की या लोकांना कॅनडाच्या जमिनीवर पाय ठेवण्याची परमिशन दिली नाही. समजलं? आता रिक्वेस्ट करू करू काय करतील ते, तर त्यांनी तिथे आंदोलन चालू केलं. आणि त्याच्यानंतर जे ऑलरेडी कॅनडाचे आहेत लोक, फक्त 24 लोकांना परमिशन दिलेली होती. ठीक आहे, परमिशन दिली. मग या लोकांचं काय झालं बाकी? त्यांनी 2 महिने आंदोलन केलं पण त्यांना परमिशन भेटली नाही. शेवटी त्यांना ऑर्डर देण्यात आली की तुमचं जसं जहाज आहे ते सरळ कुठे घेऊन जा? इंडियाला घेऊन जा, इकडे तिकडे नाही. बरोबर आहे. आणि जहाज निघालं कुठे? तर इंडियाला. इंडियाला कुठं? एक प्लेस आहे बजबज म्हणून. बजबज कुठं आहे? कोलकाताला. कोलकाताला हे जहाज डायरेक्ट तिथं नेऊन ठेवण्यात आलं. बरोबर. निघाले कुठून? नाही, आपल्याला कॅनडाला शिफ्ट व्हायचं आहे, तिथं राहायचं आहे, तिथं ट्रक चालू, जे काही करायचं आपल्याला, फॅक्टरी काढू, है ना. पण झालं काय? सगळं स्वप्न भंगलं त्यांचं. कॅनडाच्या सरकारने परमिशन दिली नाही. आंदोलन केलं 2 महिने तरीही परमिशन भेटली नाही. 40 लोकांना परमिशन भेटली फक्त कॅनडामध्ये उतरण्याची जमिनीवर, राईट. आणि बाकीच्या लोकांना तसंच सांगितलं की सगळी जे काय आहे शिप आहे ते पुन्हा घेऊन जा. कुठे? तर कलकत्त्याला, बजबज मध्ये. डॉक्यात राहतात ना, तर तिथेच शिफ्ट गेली. आता लोक तर आधीच खवळले होते. समजलंय ना? आणि तेव्हा जेव्हा हे शिफ्ट उतरली आणि पंजाबी लोक जास्त होते तर त्यांना जबरदस्तीनं ट्रेन मध्ये पाठवण्यात येत होतं. कुठे? जा पंजाबला डायरेक्ट. समजलं ना? पंजाब मध्ये ट्रेननी. तर लोकांनी विरोध केला. आम्ही काय टेररिस्ट आहोत? आम्ही काय आतंकवादी आहोत की कोण आहोत? तुम्ही आमच्यासोबत असं बिहेव करत आहे. समजलंय ना? आणि लोकांचं आधीच मानसिक स्थिती बिघडलेली होती. जसं आता जेनझेडची झालेली होती आंदोलनामध्ये, झाली ना, तशाच प्रकारे त्यांनी ऐकलं का पोलिसांना खूप पिदळलं यावेळेस. बरोबर आहे ना? 1-2 इन्सिडेंट, म्हणजे असं नाही आहे की यांनीच मार खाल्ला. या आंदोलनामध्ये असं दिसलं की पोलिसांनी सुद्धा मार खाल्लेला आहे. खूप काही व्हायरल क्लिप्स वगैरे व्हिडिओ बघितले मी, पोलिसांना मारताना सुद्धा दिसलेला आहे, राईट. तर अशाच प्रकारची इथे घटना झाली, म्हणलं ना. आणि त्या घटनामध्ये मग गोळीबार झाला. त्याच्यामध्ये आय थिंक 19 जण काहीतरी मेले, पंजाबी लोक. समजलाय? तिथेही फायरिंग झाली, तिथेही लोकांना मारण्यात आलं आणि मग त्यांना डायरेक्ट ट्रेन मध्ये बसून पंजाबला पाठवण्यात आलं. ओके. आणि त्यांचं जे स्वप्न आहे कॅनडाला शिफ्ट व्हायचं ते भंगलं. समजलाय? लेटेस्ट मध्ये मला असं वाटते, तो गायक आहे ना आपला, कोण आहे तो? पंजाबी गायक, ऍक्टिंग पण करते आणि गाणे पण म्हणतो तो. हा हा, अभी वो बॉर्डर में था ना. हा, वही. तो गेला होता ना आता कॅनडाला, तर त्याने हा इन्सिडेंट तिथे सांगितला होता किंवा अशा प्रकारची परिस्थिती सुद्धा आपल्यावर होती. समजलं आहे की पंजाबी लोकांना म्हणजे भारतीयांना एका वेळी परमिशन नाकारलेली होती आणि आज भारतीय लोक तिथं येऊन एक, काय म्हणतो त्याला आपण, प्रोग्राम काहीतरी म्हणतात ना, एक चांगला वर्ड आहे त्या इव्हेंटला, काय म्हणतात आपण? कॉन्सर्ट. ठीक आहे ना? हा, कॉन्सर्ट करत आहेत ना. तर त्यांनी तो एक पॉइंट दाखवलेला होता. आता काही लोकांना समजलं, काही लोकांना नाही समजलं. ज्यांना हिस्ट्री माहित आहे त्यांना समजलं ते की काय इन्सिडेंट होता बा तो 1914चा कोमागाटा मारूचा. समजलाय ना? लोक गेलेले होते कॅनडाला शिफ्ट व्हायला, व्हँक्युव्हरला जायचं होतं त्यांना, पण सरकारने परमिशन दिली नाही. गुरदीप सिंग बिझनेसमॅन होता, भाड्याने शिप घेऊन सगळ्यांना घेऊन जात होता, परमिशन दिली नाही. शेवटी सगळ्या लोकांना जहाजाने पुन्हा वापस पाठवलं कोलकात्याला, राईट. आणि तिथून मग ट्रेन मध्ये कोंबून असं पंजाबला पाठवण्यात आलं. ओके. हा इन्सिडेंट छोटासाच आहे, कोमागाटा मारू म्हणून.
फेमस आहे.